तर मित्रांनो नमस्कार. आपल्याला जायचं होतं आज सकाळी दुकानवरती. मग काय फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्या पहिले आपल्याला जायचं होतं मारुती मंदिरामध्ये. आपल्याला बजरंगबलीचे दर्शन घ्यायचे होते. मग काय आलो विंचूर चौफुलीवरती. मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि आलो डायरेक्ट दुकानवरती. दुकानवरती आल्यानंतर आपण मोठ्या गाडीची साफसफाई केली. गाडी एकदम चकाचक करून घेतली. गाडीची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला गाडी भरायची होती आज सायगावला. आणि आज सकाळची आपली पहिली ट्रिप होती आणि आपण पहिल्या ट्रिपचा आज व्हिडिओ बनवणार होतो. त्याच्यानंतर लावली बघा आपण आपली गाडी भरायला. गाडी भरायला लावल्यानंतर गाडी भरायचं काम चालू झालं होतं. तेवढ्याच शेटने आपल्याला आपली छोटी गाडी भरायला लावली होती. आपल्या छोटी गाडीची एक कालची ट्रिप बाकी होती आणि ती ट्रिप सोडायला जायचं होतं आपल्याला आता. तर मग पिकअपची लोडिंग थांबवली आणि आपल्या छोट्या गाडीची लोडिंग चालू केली होती. छोट्या गाडीची लोडिंग झाल्यानंतर आपण निघालो होतो पारेगाव रोडला. आपल्याला ही गाडी पारेगाव रोडला खाली करायची होती आणि आपण ही गाडी खाली करून येईपर्यंत पोरं आपले पिकअप भरून ठेवणार होते. तर आलो होतो बघा आपण आपल्या साईटवरती. साईटवरती आल्यानंतर इथं गाडी खाली केली आणि त्याच्यानंतर आलो होतो डायरेक्ट दुकानवरती. कारण आपल्याला आता आपली पिकअप घेऊन जायची होती सायगावला. तोपर्यंत पोरांनी गाडी भरून ठेवली होती. गाडी आपण आल्यानंतर गाडी चेक केली आणि निघालो आपण आपल्या लोकेशनकडं. त्याच्यानंतर आलो होतो आपण नागडा गेटमध्ये. नागडा गेटमध्ये आल्यानंतर आपण आलो आणि तेवढ्यात गेट उघडला होता. एवढं काम लय भारी झालं होतं. आपल्याला म्हणजे टाइमपास काही झालाच नाही. नागडा गेटमधून निघालो आणि आलो डायरेक्ट सायगावमध्ये. आपली इकडं सायगावमध्ये गावातच गाडी खाली करायची होती. इथं आल्यानंतर आपण लावली होती आपली गाडी खाली करायला. मंदिराचंच काम होतं. हे बघा या मंदिराचं काम होतं. पण या मंदिराला गेट वगैरे नसल्यामुळं या समोरच्या मंदिरामध्ये मटेरियल खाली करायचं होतं. गाडी खाली करणारे पण आपलीच वाट बघत होते. गाडी लावल्यानंतर त्यांनी लगेच गाडी खाली करायचं काम चालू केलं होतं. तर अशा प्रकारे सकाळी सकाळी आपण इथं गाडी खाली केली. पेमेंट वगैरे घेतलं आणि निघालो होतो आपण आपल्या दुकानवरती. तर चला मित्रांनो परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.